डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा मनोज तिकडनं काय सांगाल भाऊ, देशातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये आज तुमचा प्रवेश झालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? देशातल्या सर्वात मोठ्या पक्षात माझा प्रवेश झालेला, याचा अर्थ असा आहे की सबका साथ सबका विकास. ज्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे विकासाचं काम करतायत, विकासाचा रथ पूर्ण देशभरात घेऊन जात आहेत आणि हे कुठेच लपलेलं नाही की त्यांच्या माध्यमातून जेव्हापासून ते या देशाचे पंतप्रधान झाले, या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यात ते नंबर 1ला राहिले आणि त्यांना विश्वानी मान्यता दिली विश्वगुरू म्हणून. त्यांच्या कार्यकाळात केंद्रामध्ये एकही घोटाळा झाला नाही. एवढा दबदबा एका सामान्य कुटुंबातील, त्यांचं जे कुटुंब आहे सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री ते आजचा पंतप्रधान, हा प्रवास त्यांचा फोड कडथर आणि कटखर राहिलेला आहे. अशा प्रवासामध्ये त्यांनी जो भारतासाठी सबका साथ सबका विकास या माध्यमातून जो केलेला आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. शहरातील मंत्री महोदय अतुल सावे, डॉक्टर कराड साहेब, संजय केनेकर, आमदार संजय केनेकर, शहर जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ शितोळे, माझे सहकारी मोठे बंधू गणूदादा पांडे व सर्वच माझे सहकारी यांच्यासोबत मी गेल्या अनेक वर्षापासून, बालपणापासून या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना एका चांगल्या व्यासपीठावर मी गेल्या 30 वर्षानंतर कामाला सुरुवात केली. ही पहिलेच करायला पाहिजे होती, पण चलो देर आहे दुरुस्त आहे. आता इथून पुढचा माझा राजकीय प्रवास हा मी भारतीय जनता पक्षासोबत नव्याने सुरू करतोय. म्हणून मी माझ्या घरात, म्हणजे माझ्या बेगमपुरा, जयसिंगपुरा, पाटसिंगपुरा भागात या प्रवेश सोहळ्याचं आयोजन केलं आणि माझ्यासह आज शेकडो कार्यकर्त्यांनी, जे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत, त्यांनी अनेकांनी आज माझ्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. नागराज भाऊ, आपण आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय दिग्गज आणि युवा नेते आहात. समाजामध्ये आपला फार मोठा दबदबा आहे, आपला समाज मानतो आहे. अशा अवस्थेमध्ये आपण समाजाला सोडून बीजेपीमध्ये जात आहात, आपल्याला याबद्दल काय वाटतं? मी समाजाला कधी सोडले नाही आणि सोडणारे नाही. हे बघा, आपण पॉलिटिकल काम करत असतो, त्याच्यामुळे आपली मुळात जी आयडिओलॉजी असते, जी बाय ब्लड असते, ती काही बदलत नसते. जिथे जिने अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे मी आवाज उठवणार. आणि ह्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये तुम्ही असं एकही उदाहरण दाखवा राज्यामध्ये की जिथे काही अन्याय अत्याचार झाला. हे बघा, उगाच कारण नसताना बदनाम करणं ही काँग्रेसची परंपरा आहे. नेरेटिव्ह पसरवणं त्यांची परंपरा आहे आणि त्या परंपरेला माझी विनंती आहे माझ्या आंबेडकरी समाजातील सर्व नेत्यांना, तरुणांना की या काँग्रेसच्या नेरेटिव्हमध्ये न फसता सर्वांनी सबका साथ सबका विकास या उद्देशाने देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावे. प्रभागामध्ये पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर आपली नियुक्ती लागेल असं आश्वासन आपल्याला मिळालं आहे? बिलकुल काही नाही. मी असं कधी विचार करत नाही. मी सामान्य कार्यकर्ता पूर्वीही होतो, आजही आहे. त्यांना जिथे योग्य वाटेल त्यांनी मला तिथे काम करण्याची संधी द्यावी, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. महापौर साहेब तुमचे बसलेले आहे भारतीय जनता पार्टीचे. प्रभागाच्या खूप समस्या आहेत, त्या तुम्ही येत्या काळात पूर्ण करणार? माझा महापालिकेचा जर पूर्ण बाईट पाहिला असेल तुम्ही, मी जिथे जिथे भाषणे केले, जिथे जिथे बाईट दिले, तिथे तिथे मी म्हणले देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि या महापालिकेतही भाजपचीच सत्ता येणार आणि भाजपचाच महापौर होणार, हे मी आवर्जून सांगितले. पारदर्शक नेतृत्व महानगरपालिकेला मिळालेलं आहे समीर राजूरकर यांच्या माध्यमातून. आणि ते एखादी गोष्ट करायची ठरवले तर ते माझे गेल्या 20-25 वर्षाचे जुने मित्र आहेत. त्यांच्यामधली जिद्द आणि चिकाटी या माध्यमातून प्रभागाचाच नाही शहराचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे, हे मी खात्रीलायक सांगतो. आंबेडकरी चळवळ किंवा रिपब्लिकन चळवळ
आपण त्या चळवळीतून बाहेर पडत असताना ती चळवळीची वाताहत होणार नाही का असं आपल्याला वाटत नाही का? नाही, वाता येत नाही. एका बघा, मी मागच्या 30 वर्षापासून विद्यार्थी 1994 पासून मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतोय. गेले 32 वर्ष मी आंबेडकर चळवळीत काम करत असताना या सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांचे माझे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. आणि मी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्या लोकांची पदाधिकाऱ्यांची माझे स्नेहाचे संबंध आहेत. मला कधीही द्वेषभावना जाणवली नाही, काही नाही. आणि उलटं या लोकांनी अप्रिशिएट केलं. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी फ्रंट फूटला येऊन काम करावं, आपल्या माध्यमातून समाजाला फायदा व्हावा, हाच त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून आपण समाजात देणं लागतो. आणि सरकार आपलं आहे, महापालिका आपलं आहे, देशात राज्यात आपण आपल्या समाजाचे ऋण फेडणे अपेक्षित आहे. या माध्यमातून आपण सरकारसोबत राहणं आवश्यक आहे. श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि त्यानुसार तुम्ही हा निर्णय घेतला असं काहीच नाही, असं काहीच नाही. मी महापालिका लढवली, मला महापालिकेसाठी मी छोटा कार्यकर्ता आहे, महापालिके पुरता. त्याच्यानंतर माझे सगळे सहकारी, माझा परिवार कुठेतरी म्हणलं की तुमच्यासाठी भाजपने निष्ठेने एवढं काम केलेलं आहे, कुठेतरी आता तुम्ही पूर्ण विराम देऊन भाजप या पक्षात काम करावं, असं सगळ्यांची माझ्या मित्रपरिवाराचा आग्रह होता, परिवाराचा आग्रह होता. आणि माझ्यासोबत गेल्या अनेक 20-25 वर्षापासून काम करणाऱ्या सगळ्या मित्रांचा आग्रह होता. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा आज अधिकृत प्रवेश घेतलेला आणि सगळ्या सहकार्यांनी सुद्धा घेतले. अतिशय दिग्गज युवा नेता आपण आपल्या पक्षामध्ये घेतला आहे, आपल्याला निश्चितच आनंद वाटत असेल आज. मला अत्यानंद आज झालेला आहे. आणि त्याच्यासोबत आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते, युवा नेते, माता भगिनींनी सुद्धा प्रवेश घेतलेला आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की मी ज्यावेळेस नगरसेवक बनलो त्यावेळेस पेठेनगर हा भागही माझ्याकडे यायचा. तर सगळ्यात पहिलं काम मी भगवान गौतम बुद्ध देवीचं केलं. इथे सुशोभीकरणाचं काम हे माझ्या माध्यमातून झालं. हायवेस उभारणीचं कामसुद्धा माझ्या माध्यमातून झालं. आणि 1996 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या जयसिंगपुरा चौकात मी स्वतः साजरी करतो. इथे आंबेडकर चळवळीचा कोणी नेता येत नव्हता, तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. माझ्यासोबत नागराज असायचा, नागराजचा मोठा भाऊ संजय गायकवाड असायचा, मंगेश घोषीळ असायचा. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि आज आमच्या प्रभागातली मी, नागराज आणि आमच्या भारतीय जनता पार्टीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून एक ब्ल्यूप्रिंट तयार करणार आहोत. आणि आमच्या अजेंड्यावर मुख्यत्वे 2 विषय आहेत. तो आपला मकाई